चौकशी करण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहे। आपण पाहू शकता कॅन्टीन अधिकाऱ्यांशी आता त्यांचा संवाद देखील झालेला आहे। काय पोलीस त्या जे कॅन्टीन चालक आहेत त्याच्याशी देखील बोलत होते। नेमकं काय त्यांची चर्चा होती आणि काय तपास चालू होता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की नेमकं पोलीस कॅन्टीनमध्ये का आलेले आणि काय नेमकं यांच्याशी चौकशी सुरू। सर, कॅन्टीनमध्ये तुम्ही आलेला काय नेमकं इकडे चौकशी सुरू? नाही, आम्ही ते आमचं दुसरं काम होतं त्यासाठी आलो होतो। सकाळी जो प्रकार झाला त्याविषयी चर्चा झाल्याची सांगितलं नाही, त्याविषयी वरिष्ठ लेवलला माहिती घेतात ते। तो मुलगा मिळाला आहे का? आता तुम्ही काय त्यांच्याशी बोललेत? काय तुम्हाला हॉटेल मालकांनी काय सांगितलं आहे का? नाही, काय नाही, त्याबाबत काय आम्ही विचारलं। ज्या मुलाला मारहाण झाली तो मुलगा अजून भेटला आहे का? काय नेमकं काय प्रकार जाणीव घेण्यात नोंद आपण घेतली आहे का? काय म्हणजे काय झालेलं याची तरी माहिती घेतली आहे का? नाही, ते माहिती घेतात ते वरिष्ठ लेवलला माहिती घेऊन ते सादर करणार आहेत माहिती। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की पोलिसाची टीम जी आहे ते या आमदार आकाशवाणी निवास उपाहागृह या कॅन्टीनच्या इकडे आलेली दिसून येत आहेत आणि आपण पाहू शकतो की पोलिसाची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। या कॅन्टीनमध्ये असलेल्या जे अधिकारी असतील, या कॅन्टीनमध्ये असलेल्या जे मॅनेजमेंट असतील किंवा मालक असेल किंवा चालक असेल यांच्याशी सध्या जे आहे ते या ठिकाणी त्यांची चौकशी सुरू केलेली आहे। नेमकं काल काय प्रकरण घडलेलं त्या ठिकाणी, काय मारहाण झालेली, कोणी मारहाण केली, नेमकं काय प्रकरण आहे याचा पूर्ण तपास जो आहे तो या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि याचा अहवाल आल्यानंतर वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचं देखील या ठिकाणी अधिकारी वर्गाकडनं सांगितलं जात आहे। नेमकं या ठिकाणी काल काय घडलेलं याचा देखील अहवाल या ठिकाणी त्यांचा चौकशी होऊन त्याचा तपास देखील या ठिकाणी केला जाणार आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।